तर आज मी आलो आहे गणपती शाळेमध्ये, जिथे मातीच्या मूर्ती घडवणे चालू आहे। सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला पीओपीच्या मूर्ती बघायला मिळतात, पण आपल्या कोकणात काही असे कलाकार आहेत जे अगदी पारंपरिक पद्धत वापरून मातीच्या सुबक मूर्ती घडवतात। सगळ्यात पहिल्यांदा गणपतीला लागणारी चिकट माती लाकडाचा घन वापरून तयार केली जाते। गणपतीचा साचा हा 4 भागांनी बनलेला असतो। हात, मुकुट आणि सोंड यांचा वेगळा साचा असतो। साच्याला पावडर मारून व्यवस्थित माती लावली जाते। माती लावताना कोणतीही जागा पोकळ राहता नये याची काळजी घेतली जाते। नंतर 4ही भाग परफेक्ट जोडून मातीने बाइंड केले जातात। 5 ते 6 तास झाल्यानंतर मूर्ती साच्यातून बाहेर काढली जाते व बाकी अवयव जोडले जातात। मग मूर्तीला फिनिशिंग करून पेंटिंग केली जाते। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा।